कुस्ती म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो तो कोल्हापूर, सातारा, सांगलीचा परिसर, तांबडी माती आणि त्यात झुंडणारे पहिलवान। अनेक ठिकाणी तर आता तांबड्या मातीची जागा मॅटनेही घेतलीये, पण रत्नागिरीमध्ये भरणारी कुस्ती याहून थोडी वेगळी असते। कशी पाहूया हा विशेष रिपोर्ट। नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराची पूजा झाली की अलिबाग तालुक्यातील मांडवा समुद्र किनारी संध्याकाळच्या सुमारास सुरू होते कुस्त्यांची दंगल। अलिबागची ही वाळूवरची कुस्ती। मांडव्याच्या किनाऱ्यावर दरवर्षी कुस्त्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात। या कुस्त्यांना थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 125 वर्षांची परंपरा आहे। तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांना कुस्ती सारख्या खेळात गुंतून ठेवलं जायचं। सध्या या स्पर्धेला वेगळं वलय प्राप्त झालंय। गावातल्या नव्या पिढीनं ही परंपरा अजूनही जोपासली आहे। यातून गावात राष्ट्रीय पातळीवरील पहिलवान तयार झालेत। ही स्पर्धा जवळजवळ 125 वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि आमच्या गावात गेल्या वर्षात जे निधन पावले शिवराम दादाजी माने ते 98 वर्षाचे ग्रस्त होते। त्यांनाही माहिती नाही की हा कुस्त्या केव्हा चालू आहेत। म्हणजे त्याला जवळजवळ 125 ते 150 वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा आजतागायत चालू आहे। ज्यांना राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल मिळाले आहेत किंवा त्यांचा प्रतिनिधित्व ज्या पेलवानी केलेलं आहे, असे पेलवान या इथे आमच्या छोट्याशा गावाच्या ठिकाणी येऊन त्यांचं कौशल्य दाखवतात आणि चांगल्या प्रेक्षकांना एक चांगली ह्या कुस्ती क्षेत्रातली मेजवानी असते आणि त्यामुळे अलोट प्रेम प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेला असतं। केवळ रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेकडो नावाजलेले मल्ल आणि नामवंत आखाडे या स्पर्धेत सहभागी होतात। वाळूवरील कुस्ती खेळण्यात एक वेगळं गावाने एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक नाविन्यपूर्ण असं केलेलं आहे आयोजन की ते समुद्राच्या कडेला वाळूवरती या कुस्त्या भरवल्या जातात। वास्तविक पाहता किती पाऊस आला तरी आमचा आखाडा कधी बंद होत नाही। प्रत्येक वर्षी आम्हाला हे बोलवते। 5-6 वर्ष झाला आम्ही इथे येतो। आमच्या तालमीतील महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी मल्ल झाले इथून या मैदानापासून। हे चांगलं आम्हाला मैदान वाटतं। कोकणात कुस्ती या खेळाला कधी राजाश्रय मिळालाच नाही। मात्र असं असलं तरी मांडवा ग्रामस्थांनी कुस्तीची ही अनोखी परंपरा आजही टिकून ठेवली आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।